मंडळी आता वेळ होती चौरंगा उतरायला. भावाचं यावर म्हणणं होतं की निर्लज्ज झाल्याशिवाय लग्नाला उभं राहिलो का, लाज सोडूनच राहिलो. आयुष्यभर तर त्याला वाचायचं होतं, कंबर नाही लचकली तरी बरकडे मात्र नक्कीच लचकणार होते. दादाची ही तर खरी सुरुवात होती. आता कुठं चौरंग, मग पाठ, मग मैदान, मग त्रिकोण, वर्तुळ, आकार चालू झाला. काका पक्के चतुर होते. काकांनी संसाराचे धडे आतापासूनच द्यायचे चालू केले होते. काका म्हणत होते की तू मात्र आतापर्यंत तांब्या पलीकडे सारला नसशील, पण कळशी, तांब्या, कढई ह्या सगळ्याला हातभार हा राहावाच लागणार होता. नाहीतर मग गोलगोल राणी, इथं पाणी, किती पाणी, त्याच्याशिवाय काय पर्यायच राहत नाही ना. आता दुसरा अध्याय चालू झाला होता. काकांचं म्हणणं होतं कधी कधी काय गोष्टी कळल्या तरी नेमकं असंच येड्याचं सॉंग घेऊन पडणं ही तुझ्या फायद्याचं राहील, नाहीतर WWE ला काही वेळच लागत नाही. कारण भाऊ सुख नांदवायचं का दुःख ही तुझ्याच हात. शेवट भाऊ म्हणला पार्वतीच भेटू.